नमस्कार. हा पदार्थ तुम्ही बनवलाच असेल, पण आज मी माझ्या आजीच्या पद्धतीने तुम्हाला तो बनवून दाखवणार आहे. तर त्यासाठी पाणी, दूध, चवीपुरतं मीठ, थोडंसं गूळ आणि चमचाभर तूप घालून छान व्यवस्थित हे विरघळून घ्यायचं. त्याच्यानंतर मावेल तेवढं गव्हाचं पीठ त्याच्यात घालायचं आणि मऊसर पीठ मळून घ्यायचं आहे. थोडंसं तूप लावून पिठाचा गोळा तसा ठेवून द्यायचा आहे. त्याच्यानंतर इथे 1 तासभर भिजवून घेतलेली चणा डाळ भांड्यात घालायची. सोबतच शिजण्यापुरतं पाणी घालायचं, थोडंसं तूप, हळद आणि मीठ घालायचं आहे आणि 3-4 शिट्ट्या करून घ्यायच्या. डाळ छान मऊसर शिजली की कढईमध्ये घालायची आणि छान असं पळीने घोटून घ्यायची आहे. आणि आता जेवढी आपण डाळ घेतली होती तेवढंच त्याच्यामध्ये गूळ घालायचा आणि गूळ छान विरघळेपर्यंत हे शिजवून घ्यायचं आहे. शेवटी त्याच्यामध्ये बडीशोपची पावडर आणि वेलची पावडर घालायची. आपलं पुरण तयार आहे. आता इथं गव्हाच्या पिठाच्या छोट्या छोट्या पुऱ्या लाटून घ्यायच्या आणि त्याच्यामध्ये पुरणचं मिश्रण भरायचं आणि करंजीप्रमाणे किंवा मोदकाप्रमाणे तुम्ही त्याला तो आकार देऊ शकता. तुम्हाला जो आवडत असेल किंवा इझी वाटत असेल ना, तो आकार द्यायचा. आणि अशा पद्धतीने आपण पुरणाचे दिंड तयार करून घेतले. आता चाळणीला तेल लावायचं आणि त्याच्यावर हे दिंड ठेवायचे आहे आणि वाफवून घ्यायचे आहे. 7-8 मिनिटांमध्ये छान असे दिंड वाफवून झाले की पूर्णपणे गार करायचे आणि हे बघा अशा पद्धतीने ते तयार झाले आहे. आता याला उकळून घ्यायचं आहे आणि त्याच्यामध्ये तूप घालून ते तुम्ही खायला घेऊ शकता. तर हे नागपंचमीला बनवले जाणारे पुरणाचे दिंड आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब आणि फॉलो देखील करायला विसरू नका. धन्यवाद.